अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र समाचार न्यूज। कन्नड नगर परिषद निवडणुकीत उमेदवार कवडे काका यांच्या प्रतिक्रियेने राजकीय वातावरण तापले। विकास कोण करणार, कोणत्या पक्षाची दिशा योग्य, त्या प्रश्नांवर जनता स्पष्टपणे मत मांडताना दिसत आहे। अनेक नागरिक म्हणत आहेत की गेल्या काही वर्षात अपूर्ण प्रकल्प, मंदावलेली कामे आणि स्थानिक समस्यांमुळे बदलाची गरज भासते। यावर कवडे काका यांनी विश्वास व्यक्त केला की शिवसेना विकासाची हमी देईल आणि कन्नड शहराला नवी दिशा मिळवून देईल। जनतेच्या वाढत्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वासही वाढताना दिसत आहे। निवडणुकीचा कल आता रोचक बनलाय। सध्या निवडणुकीचा रणधुमाळी चालू आहे आणि तुम्ही एक दावेदार आहात, उमेदवार आहात। महत्त्वाच्या चिन्हावरती तुम्ही निवडणूक लढत आहात। काय तुमची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे निवडणुकी संदर्भातली आणि काय सांगा? मी गेल्या 15 वर्षापासून या वार्डामध्ये नगरसेवक म्हणून कार्य करतोय। इथं वार्ड मोठा असल्यामुळे समस्या काही पूर्ण झाल्या, काही नाही झाल्या आणि जे दावेदार होते पुढे, मी प्रत्येक वेळेस आपल्या ज्या समस्या असेल त्या मी हमेशा सभागृहामध्ये माझ्या मिसेसने असो, मी असो मांडण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला त्यांच्याकडून सहकार्य न मिळाल्यामुळे बरीचशी जनतेचं इथं काम अपुरू राहिले हे मी सांगतो। काय सांगाल, 15 वर्षापासून तुमचा कार्यकाळ आहे काका आणि तुम्ही आता सांगताय की सभागृहामध्ये तुम्ही मुद्दे मांडले, परंतु लोकांच्या अपेक्षा जे मुद्दे होते ते पूर्ण झालेले नाही। लोकांची सर्वात पहिले इच्छा होती की आम्हाला पाणी द्यावं म्हणून। पाण्याचा मी खूप मोठा पाठलाग केला पाणी देण्यासाठी, का आपण फिल्टर पाणी देऊ। एक वेळेस मी त्यांना सगळ्यांना घेऊन राहुरी इथं प्लांट दाखवायला घेऊन गेलो होतो। तिथला फिल्टर प्लांट बघून आपण तसाच प्लांट इथं करू, पण जर सगळ्यांनी जर सहकार्य नाही केलं तर त्या पूर्ण होत नाही, त्याच्याकडे लक्षच दिलं गेलेलं नाही। काका 15 वर्षापासून पाणी मिळत नाहीये नगरला, या कन्नड शहराला, काय वाटतं? टँकर आणलं होतं। 15 वर्षापासून पाणी कन्नड शहराला मिळालेलं नाही। पाणी मिळत आहे पण पाण्याचं नियोजन नाही बरोबर। इथं खूप उपलब्ध पाणी आहे। 2 डॅम आहे जवळजवळ 12 किलोमीटर मध्ये आणि एक 5-6 किलोमीटरचा जो डॅम आहे त्याच्यामध्ये उपलब्ध पाणी मिळत आहे, पण पाण्याचं नियोजन नाही। जेवढी जनसंख्या आहे त्या जनसंख्येच्या हिशोबाने जर आपण पाणी बघितलं, मी आताच तुम्हाला सांगितलं का त्याच्यामध्ये पर डे पर माणसाला 200 लिटर पाणी लागतंय। तर तुम्ही आपण त्यांना एका घरामध्ये पाणी देत्या वेळेस जर 2-2, 3-3 तास पाणी सोडतो ना, 8-8 दिवस पाणी सोडत नाही। लोकांकडे साठा जो आहे घरामध्ये पाण्याचा तो अर्ध्या घंट्यात, 1 घंट्यामध्ये पूर्ण, अर्ध्या तासामध्ये सगळ्यांचं पाणी पूर्ण होऊन जातं। पण पाणी सोडताना 4 दिवसानंतर सोडता आणि इतकं सोडता का ते पाणी 15-20 अर्ध्या घंट्यात पाणी भरल्यानंतर बाकी सर्व पाणी वाया जातं आणि लोकांना 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर पाणी आल्यानंतर लोकांची अपेक्षा असते बा पाणी आता येणार नाही, छोटे छोटे हंडे भरून ठेवता, प्रयत्न करता, पण पाणी जर पर डे 1 दिवसाआड जर दिलं गेलं तर सगळी समस्या दूर होईल। काका काय सांगाल, येणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिक्रमणाचा मुद्दा महत्वाचा असेल का? आणि तुम्ही गेल्या काही वर्षापासून ज्यांच्या चिन्हांवरती निवडून येत होता, आता तुम्ही चिन्ह बदल केलाय, यावरती काय सांगा? आम्ही अतिक्रमणाविषयी आमच्या ज्यांनी तिकीट देऊन मला इतकं मोठं सहकार्य केलं, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, अशा आपल्या सर्व तालुक्यातल्या संजनाताई जाधव आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे ते सांगतील तसं कार्य आम्ही इथून पुढे करणार आहोत। कारण की त्यांची खूप मोठी इच्छा आहे का कन्नड शहर बाकी शहरापेक्षा खूप पुढे जावं। पुढे जाण्यासाठी जर अतिक्रमणाचा जर विषय आला तर सगळ्यांच्या सहमतीने केल्या जाईल। कोणाला मागं पुढे जाणार किंवा कोणी रस्त्यावरती बसलेलं आहे, कोणी कुठे काही असं आहे, मी नक्कीच आमदार ताईला सांगून त्यांच्या पुढचा जो समस्या आहे का बा त्यांना रोजी उपलब्ध व्हावा, त्यांना कुठेतरी जागा द्यावी आणि अशा लोकांनाच अतिक्रमण हटवायचा प्रयत्न करू आम्ही। काका वार्ड क्रमांक 1 मध्ये आपण उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात आणि याच वार्ड क्रमांक 1 मध्ये आम्ही ग्राउंड झिरो ज्यावेळेस मुलाखती लोकांच्या घेतल्या तर चक्क अंधारामध्ये 15-15 वर्ष 20 वर्षापासून ते राहत आहे। तुमच्याकडनं त्या समस्या निराकरण झालेलं नव्हतं। आम्ही जिथं जिथं खूप वस्ती आहे तिथं तर अवश्य ते लाईटाचा वगैरे तो प्रॉब्लेम जवळजवळ सॉल्व्ह झालेला आहे लाईटाचा, पण वस्ती खूप दूर आहे आमच्याकडे। 1 नंबर वार्ड खूप मोठा वार्ड आहे, पूर्ण कन्नड शहर एका बाजूला आणि कन्नड शहरातला हा 1 नंबर वार्ड वेगळ्या बाजूला आहे।
तर त्यामुळे काही दूर दूर जे हे करताय बांधकाम ते खूप दूर दूर होत जात आहे. तिथं पूर्ण काही काही ठिकाणी लाईटाचं खंबे टाकणं हे करणं हे करतं, याच्यामधूनच आम्ही पुढे बाहेर निघू शकत नाही. आणि जवळजवळ बरंच लाईटाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. निवडणुकीमध्ये महत्वाचा मुद्दा तुमचा काय घेऊन तुम्ही चालणार आहात आणि तुम्ही तुमच्या वार्डातील लोकांना काय संदेश देणार? आतापर्यंत जे काही झालंय त्याच्यात सहकार्य मिळालं नाही, पण आता असा मार्ग आलेला आहे, कन्नड शहरामध्ये जर काम टाकलं गेलं तर आतापर्यंत आमदारांनी खासदारांनी काम टाकायचा प्रयत्न केला, पण कन्नड शहरामध्ये नगर अध्यक्षांनी कधी एनओसी दिली नाही. त्यांना एनओसी मिळाल्या नसल्यामुळे कन्नड शहर विकासापासून सर्वात जास्त वंचित राहिलेलं आहे. आणि आता इथून पुढे एक मार्गी जर सगळं झालं का, आपण समजा नगरपालिका जर संचालनाच्या ताब्यामध्ये आली तर तुम्हाला सांगतो की कोणत्याही कामाला अडथळा येणार नाही आणि काम फास्ट होईल आणि लोकांना प्रगती मिळेल लोकांना याच्यापासून, आणि लोक सुद्धा त्याचा हे करतील. अतिक्रमणाचा मुद्दा होता, काय सांगाल? अतिक्रमणाविषयी मी तुम्हाला सांगितलं का, समजा कोणाचं अतिक्रमण असेल पण त्याला आम्ही निराधार करणार नाही, पण ताईच्या माध्यमातून कुठेतरी जागा उपलब्ध करून त्यांना तिथं बनवून त्यांची सोय कशी होईल ते प्रयत्न करू आम्ही, पण अतिक्रमण हटवू. कन्नड शहरामध्ये अतिक्रमणाचा उपस्थित होतो. रस्त्याने जाण्यासाठी लोकांना जागा नसते. जसं की आपण तहसील कार्यालय असो, सिद्दीक चौक असो किंवा मग अवंतर असो, या रस्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि तुमची सत्ता त्यावेळेस होती, तुम्ही केलेलं नाहीये का त्यावेळेस? आम्ही वारंवार त्यांना म्हटलो बा आपण कुठेतरी चांगले कॉम्प्लेक्स बांधू, या लोकांना रोजीरोटी उपलब्ध करू. तसे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रत्येक कॉम्प्लेक्स जर केले, भाजी मंडी झालं, आता आम्ही हे काढलेले आहे, त्याच्यामध्ये सगळे मुद्दे दिले ताईंनी, त्या मुद्द्यावरती आम्ही चालणार आहे. आणि ज्या लोकांना लोक रोजीरोटीसाठी कुठेतरी जागा बघून आपल्याला परिवार कसा चालन असे छोटे छोटे धंदे करण्यासाठी ते कुठे ना कुठे जागा बघताय, त्याच्यासाठी निश्चित ताईच्या माध्यमातून आम्ही त्यांना वेगळ्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल आणि जे करून रहदारीला रस्ता मोकळा होऊन येण्या जाण्यावाल्यांना तकलीफ होणार नाही आणि यांचं पण नुकसान होणार नाही, अशा त्याच्यामधून काहीतरी मार्ग करू आम्ही त्या गोष्टी. वॉर्ड क्रमांक 1 मधून तुम्ही उमेदवारी लढवत आहात. हो, या प्रभागाच्या जवळच छत्रपती शिवाजी महाविद्यालय आहे. काय बरोबर. तिथून बऱ्याच मुली शिक्षणासाठी ये जाय करत असतात. मध्यंतरीच्या काळात त्या मुलींवर छेडछाड झाली होती. बरोबर आहे. सध्याचे लोकनियुक्त आमदार संजनाताई यांनी शब्दही दिला होता की लवकरच त्या रोडला पोलीस चौकी उभारण्यात येईल, पण अद्याप ती उभारलेली नाहीये. त्या बाबतीत तुम्ही काय सांगणार? पोलीस चौकीचं नाही, पण बाकी ताईला सांगितल्यानंतर ताईने आम्हाला आदेश दिले होते का काका इकडे लक्ष द्या. आम्ही डेली पोलीसला तिथं सांगून पोलीसचे गाड्या येणं आणि ज्या ज्या गोष्टी घडत होत्या ते दूर होण्यासाठी आम्ही त्या ओपन प्लेसमध्ये सुद्धा जिथं ग्राउंड मोकळे आहे तिथं सुद्धा आम्ही लाईटाची पण उभारणी केली. सोलर ऊर्जाचे लाईट पण तिथे टाकले गेले आणि दिवसा पण मुलींसाठी पोलीसचे डेली 2 गाड्या 2-3 वेळेस पोलिसांना जाणं येणं पोलिसांना चालू आहे. आणि आम्ही पण टीम सोडलेली आहे बा, कुठे काही अशी घटना घडली आम्ही त्यांना सगळ्यांना माझे नंबर दिले, पोलीस स्टेशनचा नंबर दिलाय, त्यामुळे आता पण ते प्रश्न दूर झालेला आहे तो बऱ्याच दिवसात.